जय श्रीराम. मी कविता पटवर्धन, इंडस्ट्रियल सेफ्टी कन्सल्टंट आहे, पण वैदिक ॲस्ट्रॉलॉजरमधनं मी ज्योतिष प्रवीणही केलं आहे. त्याचं पूर्णपणे श्रेय हे मी मृणाल मॅडमना देते, कारण त्यांची ग्रह नक्षत्र समजून सांगण्याची स्टाईल ही अत्यंत नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही प्रश्न कुठलाही घेऊन या, कितीही विचित्र असू दे, मॅडमने त्याचं उत्तर नेहमीच लॉजिकल आणि मुद्देसूद दिलं आहे की अरे हो, असंही असू शकतं, असाही आपल्याला विचार करायला भाग पडतं. प्रचंड ज्ञान, अत्यंत साधेपणा आणि शिकवण्याची जबरदस्त कला ह्यांचा सुंदर मिलाफ म्हणजे मृणाल मॅडम. मॅडम, तुम्हाला माझा मनापासून नमस्कार आणि माझ्यासारखेच अजून शिष्य तुमच्या मार्गदर्शनाखाली घडवत हीच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रार्थना. नमस्कार, मैं हूँ रेखा नायडू और मैं वैदिक एस्ट्रोलॉजर मृणाल कुलकर्णी की स्टूडेंट हूँ. वैसे तो ज्योतिष शास्त्र के बारे में और ज्योतिष विद्या के बारे में मैंने काफ़ी कुछ सुना था. कुछ लोगों ने ये भी कहा था कि ज्योतिष सीखते समय बहुत चीज़ों के बारे में जानकारी होनी चाहिए, बहुत चीज़ें याद रखनी चाहिए. तो मैं कंफ्यूज थी कि मुझे कहाँ से ज्योतिष सीखना चाहिए और मेरी टीचर कैसी होनी चाहिए, ये थोड़ा सा कंफ्यूजन था. फिर मेरी मुलाकात मृणाल मैडम से हुई और मृणाल मैडम से मिलने के बाद और उनके कुछ क्लासेस अटेंड करने के बाद मुझे ऐसा लगा कि मुश्किल से मुश्किल टॉपिक्स और चैप्टर्स कितने आसान तरीके से सिखाया जा सकता है. नमस्कार, मी तनय जोशी, IT क्षेत्रामध्ये कामाला आहे. मला ज्योतिषशास्त्राविषयी आवड आहे. मी त्याचा अभ्यास करतोय आणि अजून त्यात पुढे काम करावं असं वाटतंय. ह्याचं कारण नक्कीच आहे वैदिक ॲस्ट्रॉलॉजरच्या मृणाल कुलकर्णी मॅडम यांचे क्लासेस. क्लिष्टातली क्लिष्ट ज्योतिषामधली गणितं, ॲस्ट्रॉनॉमी, ग्रहांचा वेग आणि तत्सम जिओग्राफिकल कॉन्सेप्ट्स या त्या खूप सोप्या करून सांगतात आणि पंचांगाच्या आधाराने आपलं जे शास्त्रीय ज्योतिष आहे ते त्या शिकवतात. जसजसं आपण पुढे शिकत जातो तसतशा गोष्टी अवघड होत जातात ज्योतिषशास्त्रामध्ये, पण मॅडमचा हातखंड आहे की त्या सोप्यातल्या सोप्या करून गोष्टी समजवतात. नमस्कार, मी माधवी योगेश खरे, राहणार मुंबई. माझ्याही आयुष्यामध्ये त्या मृणाल कुलकर्णी ज्योतिष आहेत, ज्या आमच्या मॅडम आहेत, त्या त्यांची माझ्या आयुष्यात येणं हे म्हणजे माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळण्यासाठी ते खूप खूप मोठं योगदान आहे. तर ते कसं, तर आपण प्रत्येकजण कुठेही नातेवाईकांकडे जाओ, कुठेही जाओ, काही असो, तिथे असे आपण छान गप्पा मारत बसेल असतो आणि एक कसा काय नशीब, म्हणजे एक कोणीतरी असं काही डायलॉग म्हणतं किंवा काही घटनेनी म्हणतं, काय नशिबात लिहिले काय माहिती, काय घडणारे माहिती नाही. आणि तिथे एखादी व्यक्ती उपस्थित असते आणि ती म्हणते, आण बघू तुझी पत्रिका, बघूया आपण काय आहे, काय झालं आहे, काय इतका त्रास होतो आहे किंवा काय तुझ्या प्रश्नांचं उत्तर आहे. आणि अचानक आपला त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, एक रिस्पेक्ट येतो, आपल्यालाही खूप छान वाटतं. आणि बाकीचे जेव्हा चार त्या व्यक्तीबद्दल माणसं बोलत असतात, खूप चांगलं सांगतो, खूप बेस्ट प्रेडिक्शन करतात, प्रॉपर सांगतात, असं करतात, हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण का ती व्यक्ती असू नये, आपणही त्या व्यक्तीत का असू नये. कारण ऑफकोर्स त्या व्यक्तीकडे बाकीच्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक बदललेला असतो, एक लोकांच्या डोळ्यामध्ये आदर दिसतो, तर आपण का असू नये ती व्यक्ती. अर्थात ती व्यक्ती होताना त्या व्यक्तीला तेवढ्या जबाबदाऱ्या पण येतात, कारण आपण एखाद्याच्या आयुष्याबद्दल प्रेडिक्शन करणार असतो, एखाद्याच्या आयुष्याबद्दल आपलं काही मत आहे ते मांडणार असतो, त्याच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडलं आहे ते आपण सांगणार असतो. सो ते सांगताना तिकडचं गोळा केलेलं ज्ञान, IQ वाचीव ज्ञान, व्हॉट्सॲप ज्ञान नाही चालत. तिथे यथासांग, शास्त्रशुद्ध आणि योग्य अशी असं तुम्हाला ज्ञान असायला लागतं. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये एक योग्य व्यक्ती ॲज अ गुरु, ॲज अ मार्गदर्शक म्हणून यावी लागते. जसं आमच्या आयुष्यामध्ये वैदिक ज्योतिष क्लासच्या रूपाने मृणाल कुलकर्णी मॅडम आल्या. आता आमचा हा जो क्लास आहे, या क्लासमध्ये अत्यंत आवडीच्या गोष्टी म्हणजे अशा आहे की मला स्वतःला भविष्याबद्दल प्रचंड कुतूहल होतं. हे तारे, हे नवग्रह, तारे, राहू, केतू, हे सौरमंडल, 27 नक्षत्र, चंद्र, सूर्य, भरती, ओहोटी, या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी, चंद्राच्या कला किंवा त्याचं जे पण काय आहे ते, प्रत्येक राशी, ग्रहाचे गुणधर्म, या सगळ्याबद्दल मलाही कुतूहल होतं, जसं सगळ्यांना असतं. IQ माहिती जशी प्रत्येकाकडे असते तशी माझ्याकडेही बेसिक IQ माहिती होती, पण त्या IQ माहितीला काही शास्त्राधार होता का, तर नव्हता.
सो तो शास्त्राधार आम्हाला माझ्या क्लासमध्ये मिळाला. अत्यंत योग्य माहिती, योग्य शिक्षण, योग्य पद्धतीने आम्हाला मिळत आहे अजूनही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनरली क्लास किंवा एखादी गोष्ट आपण शिकतो तर ती तिथेच असते. ती झाल्यानंतर तुम्हाला पुढे काही शिकायचं असेल तर ठीक आहे, अधिकची फी भरा, अधिकचं हे करा, अधिकचं ते करा, मग तुम्ही ॲडमिशन घ्या आणि मग तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी या, असं जनरली क्लासची पॅटर्न असते. आमचा क्लास थोडा वेगळा आहे, म्हणजे घरगुती स्वरूपासारखं आहे, एकमेकांबद्दल नातं. शिक्षण प्रोफेशनल आहे हां, याबद्दल मी तुम्हाला 100% ग्वाही देते. पण एकमेकांबद्दलची रिलेशनशिप आहे ना, ती प्रोफेशनल नाही आहे, ती पर्सनल आहे. म्हणजे आमच्या मॅडम आम्हाला आजही ओरडतात की तुम्ही प्रश्न का विचारत नाही, तुमचा अभ्यास कुठवर झाला आहे, मला कसं कळणार, तुम्हाला पुढे काय शिकायचं आहे हे मी तुम्हाला कसं सांगणार. हॅलो, मी कार्तिकी डांगरे. आज तुम्हाला मी माझ्या ज्योतिष कोर्सबद्दल काहीतरी शेअर करणार आहे. ज्योतिष हा कोर्स मी मृणाल कुलकर्णी मॅडम यांच्या माध्यमातून वैदिक एस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्ण केला आहे. ह्या कोर्समध्ये आम्हाला बऱ्याच बारीक गोष्टी शिकवल्या, जसे की पंचांगचं महत्त्व कळालं. तसेच पंचांगबरोबर अनेक ग्रह, त्यांचे स्वभाव, राजकीय घडामोडी, हवामानशास्त्र, मेडिकल एस्ट्रॉलॉजी याबद्दल बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आम्हाला मॅडमच्या माध्यमातून शिकायला भेटल्या. वैदिक एस्ट्रॉलॉजी कोर्स हा पूर्ण केल्यानंतरही मॅडमचं मार्गदर्शन आम्हाला शेवटी भेटतच गेलं. मॅडम